छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्यामध्ये ना सर्व कॉन्फिडन्स आहे, पण पप्पा समोर असताना ना व्हिडिओ मध्ये बोलायची ना अजिबात हिंमत होत नाही. तो कॉन्फिडन्स मला कधी येणार पण नाही. आदू बघ शिवाजी महाराज कॅलेंडर मध्ये दिसते ना तुला. हे बघ इकडे इकडे ह्या साईडला हे बघ हे शिवाजी महाराज. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मंडळींनो, कशा आहात सगळे. काल ज्या गोष्टीला मुहूर्त लागलं नाही ना, तर आज आम्ही तिथंच चाललो दौलताबाद किल्ल्याला. तर काल आमचं जाणं काही झालं नाही, काही रिझन थोडं काल तुम्हाला सांगितलं पण की आमच्या ताईचं चालू होतं गर्दी त्याच्यामुळे गेलो नाही. आणि आज खूप कमी गर्दी आहे बरं का, आमची ताई अशी म्हणत आहे. तर चला आता मग आपण डायरेक्ट किल्ल्यामध्ये जाऊनच भेटूया. राजा इकडे बघ. आता ना किल्ल्यामध्ये पोहोचलोय बघा. मागं तुम्हाला किल्ला दिसत असेल. आताच ना गाडी वगैरे आम्ही पार्क केली आणि आता ना मध्ये जाऊया. तुम्ही व्हिडिओ मध्ये ना कंटिन्यू राहा सगळेजण. सोबत ना वरती खायला ना, वरती काय मी जातो का नाही आम्ही, पण खायला ना थोडे जाऊ मऊ घेतले, जे की फिके घेतले काही आणि काही ना असे पण घेतले. आताच ना पोहोचलो आम्ही किल्ल्यामध्ये. खायला घेतलं थोडंफार, म्हणजे जेणेकरून थोडं वर गेलं ना तर थोडंफार पाहिजे चवमाऊ खायला काहीतरी मग घेतलं. आणि बघा इथून मस्त छान असा व्ह्यू दिसतो आहे किल्ल्याचा. आणि ह्या किल्ल्यावर आल्या ना तर माझ्या ना खूप साऱ्या आठवणी आहे बघा, ज्या की ना ताजा होऊन जातात. आणि आपल्या जुन्या ठिकाणी आपण आलो ना तर खूप मजा होऊन जाते. तुम्हाला सांगतेच की काय जुन्या आठवणी आहेत माझ्या. जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं ना तर टाइम स्पेंड करायला आदूच्या बाबांनी मी ना इथंच आलेलो होतो, म्हणून ना खूप साऱ्या आठवणी ना ह्या किल्ल्यामध्ये आहे आमच्या. तर मी आज त्यांना ना खूप मिस करत आहे. आज आमच्या सोबत आले नाही ते किल्ल्यामध्ये. चला आमची प्रेम कहाणी नाही सांगत बसत मी तुम्हाला. आपण आता राजांचं गड बघूयात. आता जेवढा आम्ही चढू ना किल्ला तिथपर्यंत दाखवून, कारण की आदू पण सोबत आहे. तिकीट वगैरे आम्ही दिले आणि मध्ये एंटर केलं. आदू काय खाते आदू? मला दे एक घास. नाही हा देऊ नको, मग लक्षात ठेवून मी. ए थांबा माझ्यासाठी पण. मी राहायची जण ना मला सोडून पुढे निघून गेले. मी पण ना त्यांच्या बरोबरीनं जाते. नाही का फोटो काढतोय का माझे? थांबते मग असेच थांबते ना. काढा मग छान छान फोटोज काढा माझे. मंडळींनो जे जे मला माहित आहे ना मी ते तुमच्या सोबत ना सगळं काही सांगते, जे जे मला माहित आहे ते. आणि जेव्हा पण मी येते ना दौलताबाद किल्ल्याला, मनामध्ये ना माझे खूप सारे प्रश्न असतात बघा बरं का. असं म्हणजे वेरूळ लेणी असो, अजिंठा लेणी असो, असं मला प्रत्येक गोष्टीमध्ये ना असं मग डोक्यात विचार पडतो की ह्या गोष्टी कशा बनल्या असेल. इतका आता लंबे दरवाजे आहेत, दाखवते तुम्हाला जाऊन समोर की इतके मोठमोठे दरवाजे आहेत जे की कसे बनवले असेल त्या काळामध्ये. आणि आता हे दगड आहेत बघा इथे, कसे दगडावर दगड लावले असेल, कसं सगळं त्या टायमाला तर काही JCB वगैरे काहीच नव्हतं. सगळं जे काही असेल ते हातानेच असायचं. मग ते कसं करत असेल ना माझ्या खूप डोक्यामध्ये ना तो प्रश्न पडतो. तुम्हाला दाखवते समोर ना टोप पण दाखवते. हे आहे राजांचं तोप. आजपर्यंत पण याला सुरक्षित ठेवलेलं आहे आपल्या सगळ्यांना ह्या पिढीला बघण्यासाठी. आणि यांनीच ना खूप सारे युद्ध ना आपल्या राजांनी जिंकलेले पण आहेत. आणि हे जे लिहिलेलं आहे ना हे सगळं, तर हे मराठीतून पण हवं होतं, कारण की मराठी लोक जातील तर त्यांना इंग्लिश वाचता येत नाही आणि समजत पण नाही. आता फॉरेन लोक येतील तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे, त्यांना समजावं. तोप आहे पण त्याच्यावर सुद्धा ना काही ना कारागिरी केलेली आहेत बघा. आता मागच्या साईडला आहे ना, मला व्यवस्थित दिसलं नाही की ते काय आहे, पण असं छान असं डिझाईन केलेली आहे बघा. शायद ते माकड असेल किंवा काहीतरी असेल बघा. मला त्याचं ना त्याचं अँगल ना मला समजलं नाही, त्याच्यामुळे मी नाही सांगते. पण शायद ते माकडवाणी पण दिसतंय ना. ह्या किल्ल्यावर आपल्याला बघण्यासारखं आहे. आणि खूप सारे प्रश्न ना आपल्या डोक्यामध्ये पडतात, पण आपल्याला एवढं काही समजत नाही. आता या सगळ्या खोप्या आहेत ना, याच्यामध्ये ना सैनिक झोपत असेल, कारण की खूप सारे सैनिक ना आपल्या राजांजवळ होते. तर हे सैनिक याच्यामध्ये झोपत असेल, कारण की एवढे सगळे कुठे झोपणार, तर सैनिकच याच्यामध्ये राहत असेल त्या टायमामध्ये. बापरे एवढा मोठा तालाब होता का? तालाब होता, हत्ती तालाब आहे हा. याच्यात पाणी असायचं. मग पाणी आहे म्हणून तर शिड्या बनवलेल्या आहे ना. मग ते बघ तिकडून यायचं, ह्या इथून यायचं. शिड्या असायच्या, प्रत्येकाला शिड्या बघ. जाऊ शकतो पण आपण नाही जायचं याच्यामध्ये. सॉरी नाही मला नाही जायचं. आपण भारत माता मंदिर मध्ये जाऊ आता. आदू बघा आणि राधा भाऊ बघा कुठे जाऊन बसले, मस्त डोंगरावर जाऊन बसलेत ते. चला
हो ना, चार्जिंग हवी होती. आता पावसाळ्यामध्ये होईल ना हिरवा अजून आता खाऊन घे. ये खारुताई ये इकडे ये. खारुताई ये ए खारुताई. खारुताई ये खारुताई ये खारुताई ये. अरे वा. याच्यामध्ये ना त्या टायमाला ना सगळेजण ना पाणी साचून ठेवत असेल. दुसरं नसेल ठेवत, सोनं वगैरे ठेवत असेल का? नसेल ठेवत सोनं, पाणीच असेल पाण्यामध्ये आणि एकदम गार पाणी राहत असेल त्या टायमाला. चला, भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे. मी भारत माता मंदिर मध्ये आलेलो आहो आता दर्शन करण्यासाठी. शाळेत बंद नसतं ते, तेवढंच आहे वाटतं फक्त. पण जास्त जण नाहीये ना इकडं, तर त्याच्यामुळे वाटतं. आपण त्या टायमाला आलो होतो ना, खूप जास्त गर्दी होती. आज एवढी गर्दी नाहीये इथं. खूप छान असं कोरलेलं आहे बघा मध्ये. दगडामध्ये कसं कोरलं असेल त्या टायमाला, लॉजिक. वा 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 वा. पडली आदू पडली माझी पोगी. एक एक दगड बघा ना, किती छान असं पद्धतीने ना सगळं लावलेलं आहे. पण आता आपल्याला बघायला काही वाटत नाही, पण त्यांना किती टाइम लागला असेल हे सगळं काही करायला. म्हणजे एक एक जणाची ना खूप सारी मेहनत याच्यामध्ये आहे बघा. काळी सुद्धा ना लोक इतके हुशार आहेत बघा. आता ह्या काळी आपल्याला फोन आहे, म्हणजे आपल्याला काही डिझाईन बनवायची असली की आपण 10 वेळा सर्च करतो नवीन डिझाईन, तेव्हा जाऊन आपण घरामध्ये सुद्धा डिझाईन लावतो. पण त्या काळी फोनही सुद्धा नसायचे. फक्त डोक्याचा वापर करूनच ना डोंगराला ना इतका छान आकार दिलेला आहे. एकदम व्यवस्थित, नीटनेटकं आणि एकदम सुंदर. बसू इथं ग थोडं. डोंगरामध्ये कोरलेलं आहे बरं ताई हे सगळं. कसं कोरलं असं मी लई विचारत पडते. मग कोण सांगणार आहे मला? त्यांनी थोडी कोरलेले ग, त्यांचे कोणी जे असतील त्यांच्या. हा मग ते इकडे रे कार्तिक सांग ना आपल्याला कसं कोरलं असं. कार्तिक येत्या टायमाला सांग. हा चल. जाऊन ना आम्हाला एक माकड दिसलंय बघा. केव्हाच आम्ही माकड बघत होतो, पण एक पण माकड दिसलेलं नव्हतं. चला आता फायनली एक माकड दिसलंय, पण आमच्याकडे काही तो येणच नाही बरं का. तू बघ ते माकड बघ, मंकी बघ. नाही रे, नाही जायचं रे बाबा, नाही जायचं. शाळेची सहल सुद्धा ना आज आलेली आहे बघा. किती छान एन्जॉय करताय सगळे लेकरं मस्त. खरंच नाही एक. आणि माकड बघा किती छान त्या सगळ्यांना बघतय आणि इतक्या जवळ आले या माकडाच्या. हाय बाप, पहिल्यांदा इतकं नाही येणार. नाही काय करणार नाही, ते बघताय सगळेजण आहे ना. ताई तू बघते, तुझ्या बाजूला कोण आहे? व्हिडिओ मध्ये आहे. काहीच करत नाही ते आपल्याला, काहीच करत नाहीये. आहे बघा शाळेत त्यांचे नाव मम्मी पप्पा असेल. हे मोठा मंकी आहे हा. हा थोडा डेंजर वाटतोय. ताई एवढं नको जाऊ त्याच्या. ताई बाजूला हो सांगते तुला. तू बाजूला हो म्हणते, काढलं मी. बंटी दादा नाही अजून. किती सारे आहेत ते, 10-15 आहे ना, जास्त आहे. वरती गज भरले, किती छान बघताय ते.
हो मग आता सध्या आवडत त्याला, नंतर नाही आवडत. 9 वाजताच आम्ही खाली आलो आणि जेव्हा पण आम्ही इथे येतो ना आमच्यासोबत काही ना काही घडतंच बघा. आता ह्यावेळेस असं झालं, आम्ही ना म्हणजे पूर्ण किल्ला तर नाही चढलो, अर्ध्यातून वापस आलो, पण आमची गाडीची चावी आहे का हरून गेली. पुरा किल्ल्यामध्ये आम्ही जिथं गेलो होतो ना, तर तिथं आम्ही वापस चावी सापडायला गेलो, पण तिथं काही चावी सापडली नाही. फायनली आम्ही खाली आलो. आम्हाला वाटलं की पार्किंगमध्ये चावी असेल, पण पार्किंगमध्ये नव्हती. पण जिथं आम्ही तिकीट काढले होते ना ताई ना, तर ताई तिथंच ना चावी विसरून गेली होती. आणि पुऱ्या किल्ल्यामध्ये आम्हाला ताण दिला तिने की चावी कुठे, चावी कुठे. इतकं घाबरून गेलो होतो आम्ही की आता गाडी कशी घेऊन जायची, आम्ही घरी कसं जायचं, खूप विचारांमध्ये पडलेलो होतो. आणि पुरा मूड आमचा ऑफ झालेला होता. पुढे घाबरून गेलो होतो आम्ही की आता घरी कसं जावं हा विचार पडलेला होता आम्हाला. पण फायनली चांगलं झालं की जे तिकीटवाले काका होते ना, त्यांनी आमची चावी ना सांभाळून ठेवली, म्हणून चांगलं झालं. आमची डिओची चावी होती आणि फायनली सापडली. आता आम्ही ना डायरेक्ट घरी भेटूयात. काही वाट शक्तिधाम मंदिर कुठून एंट्री, तिथून आहे का? आम्ही ना आता इथं दर्शनाला आलो होतो. इथे ना राजस्थानचे ना म्हणजे सगळे देवी देवता आहे, तर आलो होतो आम्ही दर्शन करायला. तिथे आम्हाला ज्या मंदिरमध्ये जायचं होतं ना, ते मंदिर बंद होतं, म्हणजे 12 ते 4 बंद असतं. मग आम्ही इथं आलो दर्शन करायला. किती वाजेपर्यंत? आजूबाजू वाव, आजूबाजू रस्ते हे वरती काम चालू होतं. हे सगळे देवी देवता आहे ना, तर हे राजस्थानचे देवी देवता आहे बघा. आम्ही तिथे दर्शनाला गेलो, ज्या मंदिरमध्ये जायचं होतं ना ते बंद होतं. मग आम्ही इथे गेलो आणि इथे ना आम्हाला खाटू श्यामचे सुद्धा दर्शन झाले. जेणेकरून मला ना खूप दिवसापासून खाटू श्यामचे दर्शन करायचे होते, पण काही मुहूर्त लागलाच नाही बघा. पण आज नशीब की आमचे ना तिथे दर्शन झाले खाटू श्यामचे. चला मग आपला व्लॉग ना आपण इथेच संपूयात. भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.